पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता पद मिळण्याची शक्यता आहे। उबाठाकडून आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटलांचं नाव आघाडीवर आहे। सकाळी 11 वाजता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बैठक घेत आहेत। पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा हा संवाद असेल। बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलतील असंही समजतंय। सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचं काम शासनामार्फत करण्यात येत असून त्याकरता निधी कमी पडू दिला जाणार नाही। उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं प्रतिपादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीकरता 10 ते 12 कोटी मराठे 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून सकाळी 10 वाजता निघणार आहेत। 29 ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानी मंत्रालयावर जाऊन धडकणार आहेत असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला। तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे द्या, लाडक्या भावाला पैसे द्या, मात्र समाज कल्याणाचा निधी वळवू नका असा इशारा चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी राज्य शासनाला दिला। राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात हा इशारा देण्यात आला। अहिल्यानगरच्या दक्षिण विभागामध्ये पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 25च्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत भाजप सोडून समविचारी पक्षांबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला, तर सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यास सगळ्या निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला। नोकरदार मंडळींना दुपारचं जेवण अचूक वेळेत पोहोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा महागली आहे। प्रत्येक डबा पोहोच करण्याच्या मासिक शुल्कामध्ये 200 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। या महिन्यापासून दरवाढ लागू असेल। देशातील 16वी जनगणना जातीय गणनेसह 2027 मध्ये केली जाणार आहे। 1 एप्रिलपासून पहिला टप्पा सुरू होणार आहे। लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2026ला, तर देशातील उर्वरित भागात 2027 मध्ये जनगणना केली जाणार आहे। ट्रेनच्या तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान एजंट्सना 1 जुलैपासून पहिल्या अर्ध्या तासात बुकिंगला परवानगी दिली जाणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना तात्काळ ट्रेनचं तिकीट मिळू शकेल। याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या। 1 जुलैपासून ट्रेनचं तिकीट महाग होणार आहे। 1 जुलैपासून नॉन एसी डब्यांचं भाडं प्रति किलोमीटर 1 पैसे आणि एसी डब्यांचं भाडं प्रति किलोमीटर 2 पैसे वाढवलं जाऊ शकतं। तिकीट दलालांना आळा घालण्याकरता रेल्वेनं तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केलेत। 1 जुलैपासून तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग करता वापरकर्त्यांना OTPही द्यावा लागेल। हा OTP युजर्सच्या IRCTC खात्यात नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल। 15 जुलैपासून OTP आधारित तात्काळ तिकीट बुकिंग अनिवार्य आहे। ICICI बँकेच्या ग्राहकांकरता 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणं महाग होणार आहे। 3 विनामूल्य व्यवहार करता येतील। त्यानंतर आर्थिक व्यवहारांवर 23 रुपये व गैर आर्थिक व्यवहारांवर 8.5 रुपये शुल्क लागेल। नॉन मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा प्रति महिना 5 व्यवहारांची असेल। गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काचं घर मिळालं पाहिजे या प्रमुख मागण्यांकरता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस 9 जुलै रोजी भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ते विधान भवन या दरम्यान लॉंग मार्च काढणार आहेत। गिरणी कामगारांच्या प्रश्नावरील सरकारच्या वेळकाढूपणामुळे कामगार आणि वारसांमध्ये संतापाचं वातावरण आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारी करता मुंबई महापालिकेतील शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या। शिक्षकांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता पूर्ण वेळ कार्यालयात राहून निवडणुकीचं कामकाज ऑनलाईन पद्धतीनं करता येणार आहे। त्याकरता स्थानिक मतदार नोंदणी कार्यालयामध्ये रुजू होण्याची गरज नाही असं मुंबई महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। मुंबईत सध्या पावसानं थोडी उसंत घेतली असली तरी अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत। पावसासोबत तापाचाही जोर वाढल्याचं चित्र आहे। विविध रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे जवळपास 30% रुग्ण आढळत असून व्हायरल तापाचे 20 ते 25% रुग्ण आढळत आहेत। राज्यात 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी प्रसिद्ध झाली। त्यानुसार एकूण 6,32,194 विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झालं असून
सोमवारी प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे। दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागांची माहिती 9 जुलैला प्रदर्शित केली जाणार आहे। नव्या होर्डिंग धोरणाची अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही। धोरणाचा मसुदा तयार झाला, नागरिकांच्या सूचना हरकती मागवण्यात आल्या, मात्र पुढे काहीच घडलेलं नाही। पोस्ट ऑफिसेस आता डिजिटल होणार आहेत। येत्या ऑगस्टपासून देशभरामध्ये सुमारे 1,05,000 पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे काम केलं जाणार आहे। ही माहिती दिली केंद्रीय डाक आणि टेलिकम्युनिकेशन विभागाने। यामुळे ग्राहकांना कॅश न काढता QR कोड स्कॅन करून त्वरित पेमेंट करता येणार आहे। मासेमारीकरता शासनाकडून मच्छीमारांना वितरित झालेल्या अर्थसहाय्याची थकबाकी 820 कोटी रुपये इतकी झाली आहे। उदरनिर्वाह करताना मच्छीमारांच्या नाकी नऊ येतात, ते कर्जाचे पैसे भरण्यास असमर्थ असतात। त्यांच्यासह मच्छीमार संस्थांची कर्ज माफ करावी अशी मागणी कोळी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी मत्स्यमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे। देवनार कचरा भूमीवर अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्याकरता मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदा भरण्याकरता तब्बल तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली। 4 जुलैपर्यंत निविदाकारांना निविदा भरता येणार आहेत। 8 जुलैला वित्तीय लिफाफा उघडल्यानंतर या कामाकरता कंत्राटदार निश्चितीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। मुंबई पुणे महामार्गावर अतिवेगाने किंवा मार्ग बदलून मार्गक्रमण करणाऱ्या बसवर दंडात्मक कारवाई केली जाते। जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 3,331 वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटना घडल्या असून याद्वारे एसटी चालकांकडून 1.33 कोटी रुपयांची दंडवसुली केली गेली आहे। रेल्वे मंडळाने आता चार्ट्स प्रस्थानाच्या 8 तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडलाय। विशेषतः दुपारी 2 वाजता जर सुटणारी लोकल असेल तर त्या गाड्यांचे चार्ट मागच्या रात्री 9 वाजता तयार केले जातील। रेल्वे मंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया लागू केली जाईल। अनेक प्रवासी अत्यंत अनावश्यक किंवा क्षुल्लक कारणांकरता आपत्कालीन साखळी ओढतात, त्यामुळे लोकल मेल एक्सप्रेसच पूर्ण वेळापत्रकच कोलमडतं। 1 ते 20 जून या कालावधीत मध्य रेल्वेवर 666 आपत्कालीन साखळी ओढण्याच्या घटना घडलेल्या आहेत। याद्वारे 463 जणांवर कारवाई करून 1,70,000चा दंड वसूल करण्यात आला। 2030 पर्यंत 30% वाहनं ही विजेवर चालणारी असावीत असं शासनाचं धोरण आहे। त्याच अनुषंगाने ई-वाहनांना टोलमाफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनाने आखली, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। ठाणे महापालिकेची निवडणुकीचे वेध लागले, त्यानुसार मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने ठाणे पालिकेने वाढती महागाई आणि वाढलेल्या मतदार संख्येमुळे निवडणुकीत सरासरी 19,90,00,000चा खर्च अपेक्षित धरला आहे। ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार करण्यात आली। एका 35 वर्षाच्या महिलेच्या पित्ताशयाची पिशवी या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली। खासगी रुग्णालयामध्ये लाखो रुपयांचा खर्च होणारी ही प्रक्रिया ससून रुग्णालयामध्ये मोफत करण्यात आली। यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा मार्ग उपलब्ध झालेला आहे। इंडिया रेटिंग अँड रिसर्चच्या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विविध संस्थांचं पतमानांकन जाहीर करण्यात येतं। यामधील गेल्या 10 वर्षांप्रमाणेच याही वर्षी इंडिया AA+ स्टेबल हे सर्वोत्तम पतमानांकन नवी मुंबई महापालिकेला मिळालं आहे। ठाण्यात बसवण्यात येणाऱ्या 6,000हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचा डेटा हा आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षित राहावा याकरता उभारण्यात येणाऱ्या बॅकअप रिसिव्हर सेंटरच्या जागेकरता ठाणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पालिकेसोबत पत्रव्यवहार केलाय, त्यामुळे पिंपरी चिंचवड पालिकेची मान्यता मिळाली आहे। आरटीओने राज्याच्या सीमावर्ती भागात असलेले 22 चेकपोस्ट बंद करण्याकरता संबंधित कंत्राटदाराला आता कायदेशीर नोटीस पाठवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली। त्यानुसार कंत्राटदाराला 500 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर हवामान विभागाने पर्यटकांना इशारा दिला। जुलै महिन्यामध्ये 12 दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज आहे, त्यामुळे लाटा 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या असणार आहेत। नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। पावसाळी पर्यटनाकरता अनेकांचा कल पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांकडे असतो, पण जुलैमध्ये 12 दिवस 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येणार आहेत। किनाऱ्यालगतची वस्ती तसंच पर्यटकांना हा धोक्याचा इशारा आहे।
पावसाळ्यामध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंद आहे. अशातच आता समुद्रालगतच्या पारंपरिक मासेमारीवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. बऱ्याचशा पर्यटनाकरता येणाऱ्या पर्यटकांसाठी पोलिसांनी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंबोली धबधब्यावर प्रवेश बंद केलाय. यामुळे हजारो पर्यटकांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. पुणे शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झालाय. गेल्या 2 दिवसांपासून शहरात ऊन, ढगाळ हवामान, वारं असं संमिश्र वातावरण अनुभवायला मिळतं आहे. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुवाधार पाऊस तर विदर्भात आणि मराठवाड्यात करपलेली जमीन यामुळे मान्सूनचं विषम रूप पुन्हा एकदा समोर आलंय. हवामान खात्यानं अंदाज अचूक ठरवण्याऐवजी फोल ठरत असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी आणि पिण्याच्या पाण्याची चिंता उभी राहिलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेले मुळा धरण 48% भरले. धरणामध्ये आतापर्यंत 3412 दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झालं आहे. तर संततधार पावसामुळे पाण्याची आवक सुरूच आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला. एकूण 18 जागांपैकी 15 जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून 2 जागांवर महाविकास आघाडी तर 1 जागी अपक्ष उमेदवाराला यश आलंय. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीतील हर्णे राज्य मार्गावरील गिम्हवणे या नदीवर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मोरी चुकीच्या पद्धतीनं बांधल्यामुळे पाणी रस्त्यावर साचल्याचा नागरिकांना फटका सहन करावा लागतोय. त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होते. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी खासदार नारायण राणे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. दरम्यान त्यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय जिल्ह्यातील महायुतीबाबत यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही असं भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी इशारा दिलेला आहे. बीडच्या शाहूनगर भागातील गजानन कॉलनीमध्ये 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. मारहाणीसह टोळक्याने घरातील साहित्याचीही तोडफोड केली. दरम्यान या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भीमा खोऱ्यातील घोड धरणामधून 5000 क्युसेक प्रतितास इतका विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे उजनीतून भीमा नदीतून कमी करण्यात आलेला विसर्ग वाढवण्यात आलाय. आषाढी वाढीकरता उजनीचं पाणी पातळी स्थिर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. धाराशिव कळंब शहरातील बाजारात मोबाईल चोरी करताना 2 चोरट्यांना नागरिकांनी पकडलं. यावेळी त्यांना चोप देण्यात आला. पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. दरम्यान सोशल मीडियावर चोरट्यांना चोप दिल्याचा चांगलाच व्हिडिओ व्हायरल होतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श पाटोदा गावाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांनी या गावातील उपक्रमाचं खुलेआम कौतुक केलेलं आहे. धाराशिवमधून नळदुर्गकडून तुळजापूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या बसमधून प्रवास करावा लागतो. तातडीनं बसची दुरुस्ती करा अशी मागणी प्रवासी करतात. पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेकरता मध्य रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललं. आरपीएफ वरिष्ठ आयुक्त चित्रे जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या गाड्यांमध्ये गस्तीवरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. त्रिभाषा धोरणाचा निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीनं उमरगा शहरात जल्लोष करण्यात आला. आमदार प्रवीण स्वामींच्या नेतृत्वात फटाके फोडून एकमेकांना मिठाई वाटत जल्लोष साजरा करण्यात आला. आंबेगाव तालुक्याचे उबाठाचे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी 100हून अधिक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आंबेगावात ठाकरे गटाला धक्का समजला जातो. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायतीत येतं त्या ग्रामपंचायतीचं नाव छत्री निजामपूर असं आहे. या नावाला गोपीचंद पडळकरांनी आक्षेप घेतला. या ग्रामपंचायतीला रायगडवाडी असं नाव द्यावं अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार भाजपत प्रवेश करणार आहेत. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 2 दिवसात हे दोन्ही माजी आमदार भाजपत जाणार आहेत अशी माहिती मिळते. सीमा हिरे यांनी अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलेलं आहे.
आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्याकरता अहिल्यानगरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। परिसरातील अनेक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेमध्ये हिंदू समाजाच्या हिताकरता एकजुटीची गरज असल्याचं आवाहन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर शहरात सलग तिसऱ्या दिवशीही महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे। पैठण रोड, पुन्हा जालना रोड आणि संपूर्ण पथक महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी येथील मनपाच्या हद्दीपर्यंत कारवाई करणार आहे। वैद्यकीय मदत कक्षातर्फे पोलादपूरमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात याकरता वैद्यकीय मदत कक्ष या संस्थेद्वारे शैक्षणिक साहित्याचं वाटप प्रतिवर्षी केलं जातं। पारनेर तालुक्यातील उत्तर भारतातील नगर कल्याण महामार्गापासून तिखोल, बहिरोबावाडी, किन्ही करंडी मार्गे पारनेर शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरणाला 1 वर्ष पूर्ण झालंय, पण एका वर्षातच रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। या पुन्हा दुरुस्ती करावी रस्त्याची या मागणीकरता स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। मराठवाड्यामध्ये 1 ते 5 जुलैपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। ताशी 30 किलोमीटरच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। जून महिन्यामध्ये दडी मारलेल्या पावसाकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत। जळगावच्या रावेरला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला। तालुक्यातील 31 गावांच्या शिवारामध्ये 686 शेतकऱ्यांचा 342 हेक्टरवरील पिकांचं नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदूर हैदराबाद महामार्गावरील पूर्णा नदीच्या पुलाच्या कामाकरता हतनूर धरणाच्या क्षेत्रात ठेकेदाराकडून मुरुम टाकण्यात आला। यावेळी धरणातील जलसाठ्यावर परिणाम झाला। पाणी अडल्यानं धरणाच्या बॅकवॉटरमुळे इतर गावांनाही धोका निर्माण होण्याची भीती आहे। यावल तालुक्यातील सावखेडा सिंध गावाजवळील निंबादेवी धरणामध्ये 18 वर्षाचा तरुण बुडाला। मित्रांसोबत पोहायला गेला होता। पाण्याचा अंदाज आला नाही, तरुण बुडाला अशी माहिती समोर येते। कार्ला इथल्या एकवीर आईच्या मंदिरामध्ये तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली। ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी 7 जुलैपासून करण्यात येणार आहे। श्रावण महिन्यापासून भीमाशंकर इथं ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी केल्यास भाविकांना श्री क्षेत्र शिर्डीप्रमाणे 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन मिळेल, असं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं 2030 पर्यंत भारतातून 8,340 कोटी रुपये किमतीची हळद निर्यात करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। अमित शाह यांनी ही माहिती दिली। निर्यातीचं लक्ष्य गाठण्याकरता सरकारनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची तयारीही पूर्ण केलेली आहे। धाराशिवच्या परंडा शहरामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालं। यावेळी पुष्पवृष्टी करून पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज इंदापूरहून सराटीकडे मार्गस्थ झाला। इंदापूरचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा आज वडापुरी, सुरवड, वकील वस्ती, बावडा अशा गावांमधून मार्गक्रमण करत संध्याकाळपर्यंत सराटी येथे दाखल होईल। जळगावात महिलेच्या अंगावरील दागिने बळकावण्याच्या हेतूनं आरोपीने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली। आरोपीला 48 तासात धुळे जिल्ह्याच्या एका गावातून ताब्यात घेण्यात आलं आहे। हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। हवामान विभागाने रेड अलर्ट सुद्धा दिलाय। शिमला कोलका रेल्वे लाईन बंद करण्यात आली आहे। गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे 3 लोकांचा मृत्यू झालाय, तर अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवली गेलेली आहेत। शिमला परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच मोठ्या प्रमाणात भूस्खलन सुद्धा होत आहे। NH5 वर मोठ्या प्रमाणात मलबा साचला, त्यामुळे मार्गावरील वाहतुकीला याचा फटका बसला। मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये सहलीकरता गेलेले 3 मुलं पुरात अडकले। बृहस्पती कुंडात अचानक आलेल्या लाटेमुळे 3 मुलं बेपत्ता झाली। उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये भूस्खलन झालं। धारचुला ते आदी कैलासला जाणारा रस्ता बंद करण्यात आला, त्यामुळे अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला। उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये नदीला पूर आला। अशातच एक कार या नदीत पडली। प्रसंगावधान राखत चालकानं आपला जीव वाचवला। दरम्यान SDRFने रेस्क्यू करत कार चालकाला बाहेर काढलं। उत्तराखंडच्या चामोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। अनेक गावांना जोडणारे मुख्य रस्ते पुराच्या पाण्यात वाहून गेले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे।
जम्मू काश्मीरमधील रियासी इथं चिनाब नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। प्रशासनानं सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये यमुना नदीला पूर आलाय। अशातच पुराच्या पाण्यात एक ट्रक अडकला होता। नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यानं हा ट्रक पुराच्या पाण्यात अडकला। यावेळी चालक आणि क्लीनरनं प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला। पंजाबमधील फिरोजपूरमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका फलंदाजाला हृदयविकाराचा झटका आला। सकाळी क्रिकेट खेळत असताना षटकार मारल्यानंतर खेळाडू हरजीत सिंग पुढे सरकला आणि जमिनीवर बसताच त्याचा मृत्यू झाला।